अष्टविनायक यात्रा करायची म्हणजे पवित्र आणि सात्विक महाप्रसादाचा आस्वाद आवर्जून घेतलाच पाहिजे. अष्टविनायक यात्रेने काय फळ मिळतं यापेक्षा आपल्याला काय काय अनुभवता येतं हे महत्वाचं. दर्शनाच्या रांगेतली प्रतीक्षा आणि मंदिराच्या आजूबाजूचा सुंदर परिसर, फुलं विकणारी आजी आणि नाश्त्याला गरमागरम भजी. मोठ्यांसाठी प्रवास थोडा कंटाळवाणा झाला की ही खोडीची लेकरं त्या प्रवासाची मज्जा वाढवतात. आपल्याला प्रत्येक मंदिराचं वेगळं सौंदर्य आणि पुरातन अशी मंदिराची रचना, मंदिरात मिळणारी अपार शांतता अनुभवायला मिळते. 2 रात्री आणि 3 दिवसाच्या या संपूर्ण अष्टविनायक यात्रेमध्ये आमची कुठे राहायची व्यवस्था झाली, जेवणाची व्यवस्था कशी झाली, तसेच निसर्गरम्य वातावरणात खोडीच्या लेकरांनी कशी मज्जा केली, हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल. गणराया, जीवनात सुख दुःख यश अपयश अनेक येतात, पण प्रत्येक सुरुवात तुझ्या नावाने झाली की प्रवास आपोआप सुंदर होतो. चला तर मंडळी, बसा मग आपल्या गाडीत, तुम्हाला संपूर्ण अष्टविनायक यात्रा घडवतो.